हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील शिंदेफळ येथे मंगळवारी दुपारी भीषण आग लागून 2 घरे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, शेतीमाल तसेच हळद विक्रीतून आलेली रोख रक्कम जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिंदेफळ येथील विनोद लोणकर हे कुटुंबियांसह शेतात कामासाठी गेले असताना दुपारच्या सुमारास त्यांच्या घरातून धूर निघू लागला. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यावेळी जोरदार वारा असल्यामुळे आगीने काही क्षणांतच भीषण रूप धारण केले आणि शेजारील विनोद तुरुकमाने यांच्या घरालाही विळखा घातला. पाहता पाहता दोन्ही घरे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मिळेल त्या साधनांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यानंतर अग्निशमन दल, पोलीस आणि महसूल प्रशासनाला माहिती देण्यात आली. सुमारे 2 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र तोपर्यंत घरातील रोख रक्कम, शेतीमाल, सोन्याचे दागिने आणि इतर संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले होते. या आगीत दोन्ही कुटुंबांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला आहे. दरम्यान या घटनेची माहिती सर्वात प्रथम भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि प्रशासनाशी संपर्क साधत अग्निशमन दल, पोलीस आणि महसूल विभागाला पाचारण केले. शिवाजीराव मुटकुळे यांनी बाधित कुटुंबांची भेट घेऊन त्यांना धीर दिला, तसेच तात्काळ आर्थिक मदतही केली. त्यांच्या एका फोननंतर प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखलही झाले. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता घटना समजताच आम्ही तात्काळ येथे आलो. प्रशासनाशी संपर्क साधून मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. बाधित कुटुंबांना मदत करणे ही आपली जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून बाधित कुटुंबांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे.